आपलं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं बनलं आहे. ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये असतात. त्यातलं आप आपल्या आणि मुलांच्या शरीराला नक्कीच लाभतं. तेज, वायू तत्व, आकाश तत्व हे तर आपल्या शरीरात आहेच आहे. त्याच्याशिवाय शरीर नाही बनत आणि त्याच्याशिवाय जीवनही नाही बनत. पण त्या पृथ्वी तत्वाचं काय? पृथ्वी म्हणजे माती. ती माती ही पण खूप महत्वाची आहे. आणि माती म्हणजे धूळ नव्हे बरं का, माती. आजकाल सगळीकडेच कॉन्क्रीटची जंगलं आहेत. रस्ते कॉन्क्रीटचे, घरं कॉन्क्रीटची. आपल्या शरीराला स्पर्श कुठं होतंय त्या पृथ्वी तत्वाचा किंवा माती तत्वाचा? पण या माती तत्वाशी एकरूप झालेला एक कलाकार म्हणजे जयंत टोले. एक मातीत रमलेला शिक्षक. मुलांना घडवता घडवता मूर्ती घडवणारा एक कलाकार. टोले सरांना मी जयंता म्हणून म्हणलेलं मला आवडतं आणि त्यांना पण आवडतं बरं का. कामामध्ये इतकी एकाग्रता असते, इतकी एकाग्रता असते की त्यांचं बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्षच नाही. काम काम आणि काम. त्या मूर्तीशी ते इतके एकरूप झालेले असतात, त्या मातीशी ते इतके एकरूप झालेले असतात की वेगळे पण राहतच नाही. मी म्हणजे तो गणपती आणि गणपती म्हणजे तो मी. हे द्वैत इथं संपलंय. आणि रमणबागेला एक अतिशय उत्तम कला शिक्षक लाभले. गेले 30 वर्ष मुलांना घडवण्याचं काम करतायत मातीच्या माध्यमातून. टोले सरांना मी चालताना बघितलंच नाहीये. कायम पळणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड उत्साह. हो सर करूया, मी करतो. एक प्रचंड उत्साहाचं कारणच. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे हातवारे, त्यांची लगबग म्हणजे एक प्रचंड उत्साहाचा धबधबा असतो. आणि याच गोष्टीमुळे जयंत टोले सर माझ्यासाठी मित्र बनले, जयंता म्हणून. कानडे सर मला म्हणाले की आपल्या शाळेचे पुरंदरे सर आहेत, त्यांनी नाटक बसवलेलं आहे, हा पास आहे, तू ये त्या नाटकाला. मग मला फुलवंती वगैरे असं फारसं हे माहिती नव्हतं, त्या इतिहास वगैरे आहे. फुलवंती हलकं फुलकं नाटक काहीतरी असेल असं वाटलं. काहीही परिचय नव्हता. पुरंदरे सर कोण, रमणबाग त्यांचं काम किंवा काही कल्पना नाही. पण ते एवढं पॉलिश नाटक पाहिल्यानंतर मला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं की एवढं प्रोफेशनल नाटक शाळेचे शिक्षक हे कसे बसवू शकतात. कारण शिक्षक हा कलाकार पण असतो. येस, हे तेव्हा जाणवलं. अगदी खरं. रसिक विद्यार्थी असतात आणि शिक्षक खऱ्या अर्थाने कलाकार असतो. कारण तो त्याचा विषय अतिशय प्रभावीरित्या मुलांपर्यंत पोहोचवत असतो. बरोबर. त्या नाटकाची सुरुवात आठवते? अहो रुद्धी सिद्धीच्या पती तुम्ही गणपती, द्यावी मजमती रसिक रिझवाया. ज्ञानाचं, कलेचं, बुद्धीचं एक प्रतीक म्हणजे गणपती आहे. अगदी बरोबर. आणि तुमच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तुम्हाला विशेष मूर्ती जी आवडती ती गणपतीची. गणपती का हो? कलेचं दैवत. आणि त्या गणपतीच्या आकारामध्ये बघा ना, म्हणजे सर्व तो जो आकार आहे, असा प्रत्येक आकाराला असं नाव नाही किंवा कसाही आकार काढला त्यातनं गणपती दिसतो. आणि मग ओंकार.
आम्ही ध्यानात शिकवतो ओम, पण तो खरा ओंकाराचं दृश्य रूप म्हणजे हे आहे की जे तुम्ही तुमच्या या सगळ्या आयुधांमधून दाखवत असता. सर, हे दाखवत असताना तुम्ही किती एकरूप झाला या सगळ्या गोष्टीशी. काय आनंद मिळतो सर हे करत असताना. नाही, खरंय. मला माहिती आहे तुम्हाला सांगता येणार नाहीये, कारण कलाकार हा कमी बोलतो, त्याची कृती बोलत असते. पण तरी बोला सर तुम्ही. नाही नाही, कोणती कलाकृती म्हणजे एक मातीचा गोळा आहे साधा, आणि आता ह्या गोळा सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा कोणालाही दिला तो गोळा राहील, पण तो तो आपल्याकडे आल्यानंतर त्याचं रूप निर्माण होतं. म्हणजे आपण केलेली गोष्ट त्याला लोक येऊन नमस्कार करतात. तर म्हणजे आधी त्याचं हे रूप असतं आणि नंतर हे रूप होतं. मला अगदी डोळ्यासमोर शाळा वाटते. शाळेमध्ये मुलगा प्रवेश करतो, पहिल्यांदा असा असतो, अगदी अगदी, नंतर असा घडतो, खरंय. त्याला रूप बनतं, ते सुंदर होतं, आणि सुंदर झालेलं ते मुलांचं रूप म्हणजे खऱ्या अर्थाने ती मूर्ती असते. म्हणजे तुम्ही सर केवळ गणपती नाही बनवत, मूर्ती बनवता विद्यार्थ्यांची. अगदी. कशी काही एकरूपता तुम्हाला साधते सर? आता मेडिटेशन हा एक भाग आहे. हो. की प्रत्येक जण सांगतो की काहीतरी मेडिटेशन तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं तुम्ही शांत राहायला पाहिजे. आमचं हे सर्व मेडिटेशन दिवसभर हे असतं. हे मेडिटेशन आहे, हे मेडिटेशन आहे. काहीही डोक्यात कुठलाही विचार नसतो, काही नाही, पूर्ण एकाग्र होऊन, आणि त्यामध्ये एवढं मन रमतं. 16-16, 18-18 तास कसे उलटून जातात कळत नाही. म्हणजे मला आठवतं, मी तांबडी जोगेश्वरीची देवीची मूर्ती करायला घेतली होती. बर. आणि घरामध्येच तेव्हा स्टुडिओ होता, म्हणजे असं बाहेर कुठेही नव्हतं. घरातल्याच एक रूममध्ये काम करायचो. मिसेस बाहेर गेलेली असल्यामुळे मी त्या कामाला सुरुवात केली आणि 16 तास कंटिन्यू काम केलं. ती मूर्ती आल्यानंतर तिने पाहिलं, ती मूर्ती तयार. म्हणजे मी रात्रीपासनं ते जे कामाला बसलो होतो, कंटिन्यू 16 ते 18 तासात ते काम कंप्लीट झालं. मला हे कळलं नाही की 16 तास कधी उलटले, काय म्हणजे जेवण नाही, काही नाही, काही नाही, इतकं त्याच्यामध्ये तर हे असे अनुभव खूप आलेले आहे याच्यामध्ये. आम्ही खूप औपचारिक शब्दप्रयोग वापरतो, मेडिटेशन, समाधी, पण खऱ्या अर्थाने समाधी सर ही आहे. खरं. कुठल्याही गोष्टीशी असेल, एकरूप होणं, तादात्म्य पावणं, ही एकरूपता आहे. शाळेमध्ये असताना तुम्ही एक खूप मोठा उपक्रम केला होता. हा, गणेश, माझ्या लक्षात आहे. अगदी अगदी, गणेश मूर्ती तयार करणे स्पर्धा. गेले अनेक वर्ष माझा आग्रह होता की मुलांनी माती स्वतः हाताळावी आणि गणपती करावे. मी अनेक वर्ष टिळक रोडच्या शाळेतही तो उपक्रम केला, इथे आल्यावर सुरू ठेवला. माती मी स्वतः मळून गोळे तयार करायचो. ते पूर्ण कष्ट होते. अनेक वेळा तर माती मळायला माणसं नव्हती. मी माझ्या स्टुडिओत माणसं लावून माझ्या गाडीमध्ये ते गोळे आणून ते मुलांना दिले. त्याचं कारण एकच आहे, आणि मुलांकडनं फक्त 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये त्या मातीची किंमत फक्त, कारण त्याची किंमत राहावी म्हणून. नाहीतर ती माती जाता जाताच ते गोळे एकमेकांना फेकून मारतील. त्याला किंमत द्यायला पाहिजे म्हणून एक 15 रुपये, 20 रुपये अशामध्ये ती माती गोळा करून त्यांना द्यायचो, आणि मग त्यांना प्रात्यक्षिक देऊन ते मातीचे गणपती तयार करायचे मुलं. पण रमणबागेमध्ये असा विषय निघाला की आपण सर्व मुलांकडनं का नाही बनवायचे. तर 2200 मुलांकडनं गणपती बनवून घेतले. 2200 मुलांकडून गणपती बनवून घेतले. त्यामुळे एका मुलाला जर एक 3 किलो मातीचा गोळा दिला, कारण माती पाणी वगैरे मिळून हा गोळा हाच 1.5-2 किलोचा गोळा होतो. असे जर गोळे दिले तर 2200 गुणिले 3 एवढी माती आम्ही मळली. ती मुलांकडनं मळून घेतली, त्याची खूप तयारी केली, आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे, कोणताही उपक्रम फक्त करायला घ्यायचा की तो होतोच, कुठलंही विघ्न येत नाही. हे आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. आणि तो उपक्रम इतका सुंदर झाला. 2200 मुलांनी ते गणपती तयार केले, ते वरती दाखवले, संपूर्ण फरशीच्या चौकामध्ये डोक्यावर घेतले, आणि त्याचे फोटो संपूर्ण पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी अगदी जल्लोष झाला. सगळ्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. शाळेला, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्यांना खूप आनंद.
आणि इतकं सुंदर वातावरण तयार झालं की हे आपण ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते. वर्ल्ड रेकॉर्ड होतं. हां, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. ओ, त्याचं आपल्याला हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट वगैरे. मी आत्ताचे गणेश उत्सव बघतो, एक मूर्ती असते, मिरवणूक चालू असते, नाच वगैरे चालू असतो, पण माझ्या डोळ्यासमोर ती मिरवणूक येते आहे की जेव्हा टोले सर आपल्या 2200 मुलांना घेऊन त्या तयार केलेल्या गणपतींची मूर्ती डोक्यावर घेऊन नाचतायत. पण मुलांचे काही अनुभव त्यातले? खूप अनुभव. मुलांनी बाईट्स दिले, सगळे पत्रकार वगैरे आले होते. तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की आम्ही इथे आल्यापासून गणपती तयार करतो दरवर्षी आणि आमच्या घरी आमचा स्वतःचा गणपती असतो तयार केलेला. मुलं विकत गणपती आणत नाहीत. काय म्हणतात? स्वतः मूर्ती तयार करतात मातीची, ती रंगवतात, शाळेमध्ये स्पर्धेला आणतात आणि स्पर्धा संपली की आदल्याच दिवशी गणपती घरी नेऊन त्याची प्रतिष्ठापना करतात. आणि अजून एक वैशिष्ट्य शाळेचं, शाळेमध्ये जो 10वीचा विद्यार्थी आहे, ज्याची पहिला नंबरचा गणपती आलेला आहे, पहिलं बक्षीस मिळालं, त्याची मूर्ती पूजेचा मान आहे त्या मूर्तीला शाळेच्या. त्यामुळे ती मूर्ती आपल्या शाळेच्या पूजेमध्ये ठेवली जाते. त्या विद्यार्थ्यांनी एक असाच 3-4 वर्षानंतर आलेला विद्यार्थी, त्यांनी मला सांगितलं, तो राजकारणात आहे, चांगल्या पदावरती आहे. तो म्हणाला, सर तुम्हाला आठवतंय का माझ्या मूर्तीचा पहिला नंबर येऊन शाळेमध्ये पूजेला ठेवला होता तो गणपती. तर ते मला अरे हो म्हटलं खरं आहे, ते अजून चालू आहे आणि म्हणे मी ते फोटो जपून ठेवलेले आहे. पण ती मूर्ती नाही ठेवता आली कारण शाळेच्या पूजेची मूर्ती त्याचं विसर्जन होतं. तर त्या विद्यार्थ्याला ते एक दुःख होतं की आपली पण सर मला आनंद खूप होता त्यांना ती मूर्ती पूजल्याचा. मला एक आता असं वाटतंय की एवढा जीव तोडून एखादी कलाकृती करायची, त्याचं विसर्जन करत असताना सर काय वाटत असेल तुम्हाला? दोन्ही भाव येतात त्यात. हो. हां, एक तर आनंद असतो निर्मितीचा. हो. सर्वांनी मनोभावे पूजा केलेली असते. हे सगळं झाल्यानंतर त्याच्या विसर्जनाच्या वेळी एक निर्विकारपणा असा असा अंगामध्ये येतो की असं त्याचं खूप काही असं दुःख किंवा खूप काही आनंद असं काहीही नाही. पूर्ण असं निरागस मन राहतं आणि ते विसर्जन आपण स्वतः पाहतो. ती मूर्ती विसर्जन होऊन जाते. पण एक आहे, आपण निर्माण केलेली कलाकृती होती. हे जे काही आहे ते म्हणजे अशा अनेक काही ठिकाणं आहेत. तांबडे जोगेश्वरीची मूर्ती, त्याचा शेंदूर पडला. तो खूप अनेक वर्षापासूनचा तो शेंदूर होता. तो निघाला संपूर्ण आणि आतमध्ये अप्रतिम सुरेख मूर्ती आहे, दगडामध्ये कोरलेली देवीची. ते सर्व मंडळ ते माझ्याकडे आले की ही मूर्ती आहे, आता आम्हाला परत याच्यावरती शेंदूर लावून ती मूर्ती दिसणार नाही नंतर. आत्ताच तुम्ही याची आम्हाला प्रतिकृती करून द्या. म्हणून मी त्या शेंदूर लावलेली कशी मूर्ती होती आत्ताची आणि आत निघालेली मूर्ती, या 2 कॉपी तयार केल्या आणि त्या आजही मंदिराच्या बाहेर लावलेल्या आहेत. तर हे सगळं जे काही काम असतं, हे करताना खूप आनंद मिळतो. त्यानंतर आता ती मूर्ती परत झाकल्या जाणार आहे. शेंदूर त्याच्यावरती लावणार आहे. त्याचं काही हे वाटत नाही. पण ती कलाकृती करून गेलेली असते. खरंच या गोष्टीचा विचारच केला पाहिजे. मूळ मूर्ती, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये बिंब ब्रह्म असं म्हणतो. ब्रह्म आहे ते बिंब आहे. पण भक्तीने त्याच्यावर एक लेप चढवलेला असतो. त्या लेपामुळे तिचं मूळ जे स्वरूप आहे ते झाकलं जातं. पण तरी सुद्धा तो जो लेप असतो ना, तो भक्तीचा असतो. त्यामुळे या भक्तीच्या लेपाने सजलेली ती मूर्ती पूजा करायची. पण मूळ त्याचं स्वरूप आहे ते जेव्हा बघायला मिळतं तेव्हा एक वेगळाच आनंद निर्माण होतो. तो एक आनंद वेगळाच असतो. वेगळा. तर शाळेमध्ये असताना तुमच्या काही आठवणी असतील या मूर्ती कामाच्या संदर्भात? मला माहिती आहे की जी कमान आहे ना कलाग्रामची, तुम्ही केली आहे. शाळेचं आपलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गोष्टीला आपण एक वेगळा काहीतरी आकार दिला, एक विभाग दिला. ते वृक्ष मंदिर केलं. मग आपण असं म्हटलं की कलेसारखा हा विषय वर्गात कशाला शिकवायचा, फळ्यावरती. तर त्यासाठी एक वेगळं कलाग्राम उभं करू
ज्या कलाग्राममध्ये आता तुम्ही बसला, तुमच्या पाठीमागे ती गणपतीची मूर्ती आहे आणि या सगळ्या वातावरणात तुम्ही जेव्हा मुलांना घेऊन बसलेले असता, किती छान. ती जी कमान आहे ना, त्या कमानीविषयी जरा आम्हाला सांगा ना. नाही, मला संपूर्ण कलाग्रामविषयीच बोलायचंय. हो हो हो, ते तर आम्हाला काय पाहिजेच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी दुसऱ्याही शाळेत होतो, हो. या शाळेत आलो. काही नाही, त्या शाळेत ड्रॉइंग जसं शिकवायचं तसं या शाळेत शिकवायला सुरुवात केली. फक्त फरक काय की इथे मी नवीन, शिक्षक नवीन, सगळे ओळखीचे नाही, कोणी नाही. तिथे आपण उभं केलेलं इथं शून्य. इथे कोणालाच काही माहिती नाही की मी काय काम केलं. मग इथे हळूहळू ओळख करायची. परंतु तुम्ही आल्यानंतर म्हणजे मुख्याध्यापक काय करू शकतो, म्हणजे मुख्याध्यापक किती आवश्यक आहे शाळेसाठी, म्हणजे उत्कृष्ट कला निर्मिती करणारा, कला जोपासणारा, कलेची पूजा करणारा, असे असे मुख्याध्यापक म्हणजे सगळ्यांना मिळतात असं नाही. पण या शाळेला त्या नेमक्या माझ्या काळात मिळाला. आता मला प्रश्न पडला, मी आठवत होतो की सरांची आपली पहिली भेट कुठे झाली. हो हो हो. हा विषय मी चाट पडलो. कारण असं सांगतोय की पहिली भेट शाळेमध्ये तुम्ही रुजू झाल्याची तारीख किंवा रुजू झाल्याचा दिवस आणि रिटायर झाल्यानंतरचा दिवस, हे जे मधलं अंतर आहे हे डोक्यातच नाही आहे. काय तो म्हणता? काळ स्वप्नवत आहे. अक्षरशः तो उडून गेलेला आहे, निघून गेलेला आहे. त्या काळाचं जेव्हा आठवायला लागतो तेव्हा इतकं आपण सगळं केलं, पण ते जे काही सगळं आहे ते असं स्वप्नवत आहे ते सगळं. पहिल्या दिवशीपासूनचं तुमचे आणि हे आमचे आदर्श काय आहे, आज मला नेमकं उपमुख्याध्यापक होता आलं इथे. हो हो. डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सर. म्हणजे आता शाळा चालवायची कशी याचं मला टेन्शनच नाही. मी आहे कला शिक्षक. मी कधी हजेरी मुलांची घेतली नाही किंवा प्रेझेंटी मांडणं किंवा या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही. पण मी जे काही अनुभवलं इथं मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, इथला आपला स्टाफ, त्यांनी त्यांच्याशी असलेले रिलेशन, संबंध सगळे खूप कसं वागणूक असायला पाहिजे, आपल्याला त्याबद्दल काय वाटतं त्या मुख्याध्यापकांबद्दल ते असे वागतात म्हणून. मला तुम्ही एकदा म्हणाला होतात, मी म्हटलं डेकोरेशन करायचं आहे, गणपतीची सजावट. हां, जयंता ते घे तू करून. तर म्हटलं सर मला जरा बोलायचं आहे. काय नेमकं तुमच्या डोक्यात आहे वगैरे विचारावं. तू चित्रकलेचा, तू मुख्याध्यापक आहे. त्या विषयाचा तू मुख्याध्यापक. हे जे डोक्यात खरंय, आहे खरंय, की खरंय. म्हणजे एवढा फ्रीडम, एवढं हे देणं म्हणजे संपलं ना. मी तिथे मला एवढे पंख फुटले की तुम्ही जर सांगितलं असतं की एवढं करा तर तेवढंच केलं असतं. पण हे असं म्हटल्यामुळे मला काय करू आणि काय नको, कारण मला माझी कला दाखवायची ती वेळ आहे ना. मी ते प्रचंड मोठं उभं केलं आणि त्याला तुमचं प्रोत्साहन प्रचंड होतं. याच्यामध्येच कलाग्राम आपलं. कलाकाराला काय लागतं? 2 गोष्टी. एक सांगू? हां. फ्रीडम. हां. अगदी फ्रीडम खूप आवश्यक. फार आवश्यक आहे. कारण कला ही बांधताच येत नाही. बांधता येईल. खरंय. कला ही चौकटीत कशी बांधता येईल? ती मुक्त आहे. मुक्त आहे. सा कला या विमुक्त ये असं म्हणतात. कलाकारात ती विमुक्तता ती पाहिजे असते. ती बंधनं नको असतात. आम्ही प्रशासक म्हणून काम करताना आम्हाला हे नक्की माहीत असतं की हा शिक्षक हा कलेचा शिक्षक आहे. याला नाही बांधता येणार. चौकटीमध्ये नाही बांधता येणार. त्याला मुक्तता दिली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्टीची गरज असते, ती म्हणजे पाठीवरची थाप, प्रोत्साहन. हे प्रोत्साहन कलाकाराला फार आवश्यक असतं. खरं. त्याला कशाची भूक नसते हो. कशाची भूक लागत नाही. 18 तास तुम्ही काम करताय. भूक कशी लागेल? कारण तुमचं पोट भरलेलं असतं त्या कलेमधून आणि रसिकांची दिलेल्या दादमधून. ती त्यांची भूक असते. आणि अशी ही तहान, भूक विसरून तुम्ही किती काम करताय. नाही, हे यामुळंच हे करावं असं वाटतं. शाळेत यायची इच्छा त्यामुळे होतीये. तुम्ही कलाग्राम फक्त नाव घेतलं, तो पूर्ण ते सगळा त्याचा पट आठवला कलाग्राम. काहीच नाही, ते काहीही नव्हतं. सगळी बंजर जमीन होती. तुम्ही एकदा आलात आणि म्हणे आपण काय करायला हवं ते चित्रकलेच्या तासासाठी. काय म्हटलं, मुक्त वातावरणात बाग करायची का? म्हटलं हो, इथे बाग करूया.
तुमचं काम सुरू झालं ते मला काही माहिती नाही. ती माणसं यायची, इथं भिंती बांधायची. अनेक दिवस हे भिंती बांधणं चाललंय, भिंती बांधणं चाललंय. म्हटलं एवढं आपण बाग करायची तर त्याला या भिंती कशाला? हे कशासाठी? मग ते माझे विद्यार्थी आले, तुम्ही ते ड्रॉइंग दाखवलं, की असं आपलं कलाग्राम होणार आहे वगैरे. पण हे सर काही तुमचा एक आणखी एक गुण मला हां. नक्की लक्षात आहे. अतिशय स्पष्ट वक्तेपणा. हां, हां. मनाला जर पटलं नाही तर तुम्ही बोलल्याशिवाय सोडणार नाहीत. अगदी मग ते मुख्याध्यापक असतील नाही तर कोणी असेल. खरं आहे. तुम्ही जे म्हणलात ना आता की कलाग्राम करायचं आहे, कलेचं मंदिर करायचं, भिंती कसं उभ्या करता? हां, हां, हां. अगदी बरोबर. ते मला लक्षात येईना. पण जेव्हा म्हणजे होतंय ठीक आहे. पण ते प्रशासनाचं काम हे कुठं शिक्षकांच्या लक्षात येतं. मी माझं बघतोय की हे अजून तयार नाही, अजून तयार नाही. काय करायला पाहिजे? मग जेव्हा हे सगळं याचं रूप यायला लागलं, तेव्हा तुम्ही एकदा बोलवून सांगितलं, की तुला काय खर्च करायचे ते कर. तू याचं डेकोरेशन सगळं करायचं आहे. म्हणजे गेटपासून आपल्याला असं करणं, तसं काय तुला काही पक्षी, प्राणी हे ते सगळं. आणि मग ते काम सुरू झालं. ती कलाग्रामची कमान केली, त्याचे स्केचेस केले. तुम्हाला दाखवले पण तुमचा विश्वास एवढा, की नाही, नाही ते तू कर. काय तू करशील ते चांगलंच आहे. हे याचं पाठबळ आहे. म्हणजे मग तिथे पैसा, मेहनत काही नाही. रात्रंदिवस इथे ते सगळं उभं केलं. पक्षी, प्राणी केले. ते इथे लावले. म्हणजे तुमच्या वारली पेंटिंग पण समोर दिसते हो, मला. हो. वारली पेंटिंग. ते वारली पेंटिंग आणि काय संबंध, काय विषय आहे वारली पेंटिंगचा? नाही, वारली ही जमात आहे बर. आणि त्या जमातीची लोक त्यांच्या घरामध्ये म्हणजे शेणाने सारवलेल्या घरावर हो. तांदळाच्या पांढऱ्या पिठींनी हो. म्हणजे ते चित्र काढतात. तर ती चित्र जी आहेत ती अत्यंत प्रसिद्ध चित्र आहे. हो. खूप साधी स्टाईल आहे त्या चित्रांची. एक वर त्रिकोण, एक उलटा त्रिकोण, की शरीर तयार झालं आणि त्याला हातपाय आणि डोक्याचा एक गोल. पण ती एवढी लोकप्रिय का झाली? त्याच्यामध्ये त्यांनी एवढं बारीक काम केलेलं असतं, की संपूर्ण आपल्या जीवनपट, संपूर्ण गावामध्ये चाललेलं सगळं काम. काही स्त्रिया विहिरीवर पाणी भरतायत, काही गवत आणतायत, काही बकऱ्यांना घेऊन चालले, काही चरतायत, काही शेतीचं काम चाललंय, घरात स्वयंपाक चाललाय. हे सगळंच्या सगळं त्या म्हणजे चित्रामध्ये ती चित्रकला लोक जीवनाशी एकरूप झाली एकरूप होती. झालेली आहे. अशी ही चित्रकला आहे. त्यामुळे ती खूप लोकांना भावते आणि सोपी आहे. समजायलाही सोपी आहे, काढायला सोपी आहे. त्यामुळे जीवनातलं वास्तव त्या वारली पेंटिंग मध्ये आहे. आहे. खरं आहे. ते वारली पेंटिंग पण मला समोर दिसतंय, ती कमानी दिसते आणि इथे कृष्णाचं मंदिर पण आहे. अगदी. ज्या मंदिराला त्याचं मखर तुम्ही तयार केलंय, मंदिर केलं. मंदिर केलंय. काय कृष्णाचं मंदिर आणि कला काय संबंध आहे? तुम्हाला काय वाटतं की कला मंदिरामध्ये या कलाग्राम मध्ये गणपती असणारच आहे, असणारच आहे. सरस्वती असणारच आहे, पण कृष्ण कशासाठी? खरा कलावंत कृष्ण. खरं, अगदी खरं, अगदी तो खरं. कलावंत आहे. खरं आहे. आणि त्याचं जे मोरपीस आहे हो. ते तर त्याचं प्रतीक आहे. मोरपीस. तर ही कृष्णाची मूर्ती म्हणजे तुमचंही म्हणणं होतं म्हणजे कृष्णच आपला गुरु आहे. खरा गुरु तोच आहे. त्यांनी दिलेली शिकवण भगवद्गीतेतून जे काही सांगितलंय तेच तेच जीवन आहे ना. आपण तेच जगतोय सगळं. त्या मार्गदर्शनामुळे जगतोय. त्यांनी जे मार्गदर्शन केलं तेच तंतोतंत लागू आहे सगळं. आणि ते जर आपण पाळलं तर विषय संपला. मग त्याचं पूजन इथे करणं याच्यासारखी पण ती मूर्ती आणि ती आपल्या इथे स्थापन करणं खरं म्हणजे मला अजूनही कौतुक वाटतंय की एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या प्रशासनाने म्हणजे तुम्ही तिथे असताना हे कसं साध्य केलं. म्हणजे आज मी आता तिथे आहे म्हणून मला असं वाटतंय की आता त्या मंदिरासमोर आपल्याला रस्ता करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही गेले 7-8 दिवस अनेक लोकांना भेटलो. मग आता ते एक जण तयार झाला तो करतोय. तुम्ही हे किती लोकांना आणि कसा भेटला, कशी कामं झाली हे खरं म्हणजे त्या तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आता मी विचार करतोय की हे कसं घडलं. कसं घडलं. आणि विचार करता करता एक गोष्ट निश्चित आहे, आपण इच्छा व्यक्त करतो, स्वप्न बघतो, स्वप्न विरून जातात, इच्छा तयार होतात, इच्छाही संपतात. त्या इच्छांना जर तीव्र इच्छाशक्तीची जर सपोर्ट असेल, मला हे करायचं आहे, हे करूया, हे बघूया, हे जमेल का, नाही होत.
हे मला करायचं आहे, ही जी तीव्र इच्छा असेल ना, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सुकर होऊन जातात. मग तशी माणसं भेटतात, तशी कलाकार भेटतात, तशी धनिकं भेटतात की जे याला मदत करतील. ते घडत जातं सगळं. घडत जातं. म्हणून हे सगळं करताना ही जी तीव्र इच्छा आहे ना, अगदी. ती खूप महत्वाची असते. जयंता, त्या कलाग्राममध्ये मी प्रवेश केला आणि मला खूप 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 जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. तुमच्या पण असतील. आहेत ना. इथं प्रवेश केला तुम्ही, काय काय घडलं इथे? सगळ्यात म्हणजे सांगायचं राहिलं की या कलाग्राम निर्माण झालं, पण त्याचं उद्घाटन राहिलं होतं. हो. आणि मग उद्घाटनासाठी कोण येणार हा एक माझ्या मनात प्रश्न होता. एक साधी गोष्ट आहे, आपल्या शाळेचा एक चित्रकला वर्ग की जो खुला आहे. महाराष्ट्रामध्ये असं कुठेही नाही आहे काय म्हणतो? की एवढी जागा चित्रकलेच्या तासाच्या मुलांना त्या तासाला चित्र काढण्यासाठी. तिथं वेगवेगळे प्राणी, पक्षी, हे सगळं धबधबा, हे सगळं निर्माण केलेलं आहे. खूप झाडं, सुंदर पानं, फुलं. काही आठवणी अशा आहेत की मुलं इथे डबा खायला यायची आणि ताजा मुळा काढून जमिनीतला तो मुळ्यासोबत मी सुद्धा जेवलेलो आहे इथे. तर हे जे काही आपण भाज्या वगैरे लावल्या होत्या, हे एवढं सुंदर कलाग्राम, पण त्याचं उद्घाटन पण अप्रतिम झालं. काय तर ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस हे या उद्घाटनाला येणार. मला खूप आनंद झाला. कारण ते प्रसिद्ध आहेतच. आत्ता 100ही त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि त्यांची काही चित्र अगदी म्हणजे श्रीधर फडणीस म्हटलं की थोडंसं चेहऱ्यावर हास्य येतंच. कारण काही चित्र पटकन डोळ्यासमोर येतात. आत्ता एक त्यांचं चित्र आठवतंय. एक संगीत शिकणारी आई आहे. बर ती घरामध्ये तिचा रियाज चाललेला आहे, तंबोरा घेऊन. बर ती रियाज करतीये बर आणि ती रियाज चालू आहे तिचा आणि तिचं बाळ, त्या आईचं बाळ, हा. ते छोटी छोटी खेळणी वाजवण्याची घेऊन समोर येतंय आईला. का? त्याला वाटतं आई रडतीये आणि तर हे चित्र, अशी अनेक चित्र आहे. पण इतकी साधे साधे प्रसंग, त्यांची जी काही रेषांची ताकद आहे, त्या ताकदीतनं त्यांनी जे काही निर्माण केलेलं आहे, ही चित्र मनातून कोणाच्याही पुसल्या जाणार नाही अशी काही चित्र आहेत. म्हणजे प्रसिद्ध आहेत. सामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे की श्रीधर फडणीसांची चित्र कोणती आहेत. ते हसतात सगळे. हे इतकं निखळ असं चित्र काढलेला काय मनुष्य. मुलं भाग्यवान आहेत हो, खरं आहे. की ज्यांना श्रीधर फडणीस, टोले सर ते- आणि कलाग्राम यांचा अनुभव मिळालाय. त्यांनी इथे व्यंगचित्र काढून दाखवलं. बर. खूप सुंदर उद्घाटन झालं. सर्व पुण्यातले पत्रकार तिथे आलेले आणि मुख्य म्हणजे मी कधी कॅमेऱ्यासमोर गेलेलो नाही. मला ही कशाची सवय नाही. आणि त्या दिवशी सर, तुम्ही सांगितलंय तुम्ही म्हणलात की कॅमेरासमोर मी कधी गेलो नाही, आता कॅमेरा तुम्हाला शोधत आलाय. पण तुम्ही त्या पत्रकारांना सांगितलं की हे सगळे प्रश्न यांना विचारा आणि ते माझ्या पुढे आलेत सगळे. मग मला तिथे उत्तरं द्यावी लागली. म्हणजे उत्तर देण्यासाठी काही अभ्यास करण्याची गरजच नव्हती. कारण इतकं सगळं आपण स्वतः निर्माण केलेलं होतं हे. प्रशासक म्हणून काम करताना बरं का, मी एक पथ्य पाळलं होतं. सारखं पुढं पुढं नाही करायचं. अगदी मी केलं, मी केलं, मी हे केलं. तर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन, अगदी अरे त्यांनी केलंय, त्यांनीच. मी निमित्त मात्र आहे. खरं. सर, इथे आणखी काही घटना नक्की घडल्या असतील. काय तो वाचन करता काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातपुते सर, नाटक आणि स्टेज अगदी हा विषय म्हणजे टोले सरांचा. अगदी. तर तो जो सेट केला होता ना, तर या सेट विषयी आम्हाला सांग. एकतर कलाग्राममध्ये वाचनकट्टा आहे आपला. हो. आणि इथे आपल्याला एक थिएटर करायचं होतं. बर. ओपन थिएटर. हे तुमची कल्पना होती की इथे खुलं नाट्यगृह पाहिजे. हे सगळं शाळेत हा. करायचंय. हे शाळेत करायचं. त्यानंतर एक गाव उभं करायचं. तर ही माझ्या मनात या गोष्टी आहेत की हे कधीतरी जर आपल्याला संधी मिळाली तर आपण हे पूर्ण करूयात असं मला याला वाटतं. ग्राम शब्द का दिला? एक खेडेगाव म्हणजे खेडेगावातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे दिसाव्यात विद्यार्थ्यांना. अगदी बरोबर. माझ्या डोक्यातली कल्पना सांगतो, ग्राम का म्हणायचं याची. खरं सौंदर्य ना
ग्रामामध्येच असतं, खरंय. शहरातल्या टॉवरमध्ये नाही. नाही. खरं सौंदर्य बघायचं असेल ना तर ग्रामातच गेलं पाहिजे. मग हे सौंदर्य आहे तर याला कला म्युझियम किंवा असं काहीतरी नाव देण्याच्या ऐवजी ग्राम करूया आपण. खूप छान आणि ते सर्वांना खूप आवडलेलं आहे. संगीत सुरू असतं इथे. हो, इथे संगीताची व्यवस्था केलेली आहे आणि गाणी चालू आहेत आणि मुलं चित्र काढतायत मुक्तपणे. इतकं छान दृश्य असतं हे आणि हे केवळ नाही आता वर्गात तुम्ही कल्पना सांगवा की हे कलाग्राम टोले सर मूर्ती घडवत आहेत, मुलांना मूर्ती शिकवत आहेत, चित्रकाम चालू आहे, पलीकडे वाचन कट्टा चालू आहे, मुलं येत आहेत, खेळत आहेत, बागीच्यामध्ये रमतात, मुळा काढतायत मुख्य म्हणजे, आणि पलीकडे ती कृष्णाची मूर्ती आहे. काही जण त्या कृष्णाच्या मूर्तीसमोर बसलेत, गीतेतले श्लोक म्हणतायत. काय सुरेख दृश्य आहे. खरं म्हणजे हे दृश्य आहे ना, हे चित्रकारांनी रेखाटावं असं आहे. एक उत्तम शाळा कशी असते त्याचं हे चित्र. अशी शाळा बिन नाही कुठे. भिंतीची शाळा प्रसिद्ध आहे ना ती टर्म, पण ती बिन भिंतीची शाळा आपल्या इथे आहे. आम्ही भाग्यवान आहोत. सातपुते सर म्हणजे मॅन ऑफ परफेक्शनलिस्ट. अगदी बरोबर. त्याला ते तसंच लागतं. पण त्याच्या जे डोक्यामध्ये प्लॅन पक्का केलेला असतो. अशी एक व्यक्ती आणि तुमच्यासारखी कला व्यक्ती यांच्यामधून रमणबागची नाटकं खूप गाजली. त्यातलं ते कुठलं आभाळ माया आव्हानमय राज्य पारितोषिक राज्य पारितोषिक मिळालं. संपूर्ण राज्यामध्ये बालनाट्य पहिलं आलं आपलं आणि त्याच्यामध्ये लाईट, नेपथ्य, दिग्दर्शन, लेखन हे सगळं. सगळे पहिली पारितोषिक रमणबाग शाळेला. आणि पुढच्या काळामध्ये नाटकांच्या स्पर्धा असतील तेव्हा शेवटी त्या स्पर्धकांनी सांगितलं, आयोजकांनी सांगितलं की तुम्ही एंट्री घ्यायची हा. पण आम्ही तुम्हाला पहिला नंबर देणार नाही. कारण किती वर्ष तुम्ही पहिला नंबर घेणार? अनेक वर्ष. अनेक वर्ष. जिल्हा परिषदला आपला पहिला नंबर, संपूर्ण जिल्ह्यात आपलं नाटक पहिलं, हे दरवर्षी ठरलेलं आहे. बर, ज्या वर्षी सातपुते सर नाटकामध्ये म्हणजे एंट्री त्यांची नसेल तेव्हा मग सगळ्यांनी बक्षिसाची अपेक्षा करायची, तोपर्यंत नाही, असं हे सूत्र ठरलेलं होतं. आणि माझं आणि त्यांचं जमलं कसं ते सांगतोय. हा. काय मला सगळ्यात पहिलेपासनं अशी विकतच्या वस्तू आणून त्याचं काही करायचं ही वेड नाही आहे. जुनं काहीतरी काढायचं, त्यातून निर्माण करायचं. त्यामुळे मी शक्यतो टाकाऊतून टिकाऊ हे करण्याचं बघतो. त्यांनी एकदा जनावर नाटक बसवलं, त्याला गुहा वगैरे जंगल वगैरे असं निर्माण करायचं होतं. ते म्हणे एवढं करायचं, आता ते तुम्ही बघा आता काय करायचं. ठीक आहे, आम्ही सहज चहा प्यायला गेलो बाहेर. येता येता गेटमध्ये मोठे मोठे थर्माकोलचे 2 भिंती दिसल्या, त्या मंडळांनी टाकून दिलेल्या. मी तिथे चौकशी केली की हा कोणाचा आहे. ते काही नाही म्हणे कचरा आहे, ते फेकायचं आहे. सरांना म्हटलं चला झालं आपलं काम. आम्ही ते घेऊन आलो. ते त्याच्या 2-3 तुकडे केले, ते कार्विंग केलं, त्याला आकार दिले, त्याच्यावरती कापडाचे लेअर लावले आणि ते मजबूत केलं आणि ते अजूनही वर्षानुवर्षे चालू आहे. त्यानंतर आपल्याकडे गव्हर्नमेंटनी काही ठोकळे दिले होते थर्माकोलचे. ते थर्माकोलचे ठोकळे फेकायला सांगितलं, कारण खूप जागा अडलेली होती. 150-200 ठोकळे प्रत्येक शाळेकडे. मग जेव्हा ठोकळे आपल्या शाळेतून फेकायला सांगितले गेले की आता हे कचऱ्यात टाकायला लागतील, तेव्हा मी ते ठोकळे ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये नाटकासाठी एक झाड तयार केलं. ते झाड अजूनही अनेक वर्ष सगळे वापरतायत. अनेक लोकांनी सुद्धा मागितलं ते, कारण हलकं एकदम आणि टिकाऊ, आणि त्याला फांद्या फक्त वेगळ्या लावल्या की झाड तयार नाटकामध्ये. त्यानंतर त्याचा एक गणपती मूर्ती केली मोठी. हा, तेव्हा तुम्ही विनोदानी टोल्या गणपती म्हणाले होते. तर तो खूप भला मोठा गणपती केला. तो ते ठोकळे एकाला एक जोडून त्यात कार्विंग करून तो गणपती तयार केला आणि तो प्रत्येक ठिकाणी कामात येतो. नाटकामध्ये सहज एक मुलगा उचलू शकतो एवढा मोठा गणपती. त्यामुळे नाटकाला काय काय नेमकं लागतं हे मी त्यांच्याकडे शिकलो. त्यांनी सांगितलं की मला मुखवटा पाहिजे, पण तो हलका पाहिजे, तो पडला नाही पाहिजे, त्या मुलाला समोरचं दिसलंही पाहिजे. हे अशा अनेक गोष्टी. मग हे सगळे चॅलेंज स्वीकारत, आणि माझ्याकडे माध्यमं खूप होती.
मी एवढ्या हलक्या माध्यमामध्ये काम केलं आणि टिकाऊ, त्यामुळे आमचं खूप जमत गेलं. आणि प्रत्येक नाटकाला नेपथ्याला बक्षीस आहेत. जेवढ्या नाटकाला बक्षीस आहेत तेवढेच नेपथ्याला बक्षीस आहेत. पहिलं बक्षीस नंबर आहेच. कुठेही नेपथ्य दुसरा नंबर नाहीये. नेपथ्य प्रथमच आहे सगळीकडे. आणि नाटक पहिलं आहे, दिग्दर्शन पहिलं आहे, लेखन पहिलं आहे, नेपथ्य आहेच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बक्षीसच मिळालं नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळे नेपथ्याचा विचार करताना तुम्ही काय विचार करायचा? आता उदाहरणार्थ आभाळमाया, त्या आभाळमायाचं थीम लक्षात घेता तुम्ही काय विचार केला की कसा सेट पाहिजे त्याला, ज्याच्यामुळे तुम्हाला बक्षीस मिळालं? हा, आभाळमायाला जंगलच हवं होतं, फक्त जंगल. हा, त्या जंगलामध्ये प्राणी येत आहेत, सिंह वगैरे सगळे ते राहत आहेत, माकडं आहेत. या सगळ्या प्राण्यांचं ते अधिवास आहे, तो दाखवायचा आहे. मग त्यांच्या त्या जागा, काही दगडं मोठी मोठी, गुहा आणि झाडं, तर हे सगळं तिथे उभं केलं. पण ते उभं करताना ते टेम्पोतून न्यायचं, तिथं उभं करायचं आणि परत 2 मिनिटात काढायचं आणि परत टेम्पोत भरायचं, असं ते जंगल अपेक्षित आहे. त्यामुळे पारंब्या लावून ठेवणं त्या थिएटरमध्ये आधीच, त्यावरती चढून त्या लटकून ठेवायच्या, असे अनेक गोष्टी करून ते जंगल उभं राहतं. काही मुलं ठरलेली असतात, त्यांच्याकडे पाचोळ्याचं पोतं असतं, त्या मुलाला तेच काम दिलेलं असतं, तो पाचोळा अंथरून टाकतो. सेट तुमचा चालू आहे मांडणं, तो पाचोळा टाकून देतो. म्हणजे त्या जंगलाचा फील येतो, तो सिंह येतो तर ते पानं वगैरे चुरडल्या जातात त्याच्यामध्ये, नॅचरल सगळं ते वाटतं. आणि त्याचा हा बक्षिसाचा हा भाग आहे, कारण ते खूप आकर्षक वाटतं सगळ्यांना. ही जी कल्पना तुमच्या डोळ्यासमोर आली आभाळमायामध्ये, मला असं वाटतं की तुम्ही प्रवास खूप केलाय, निसर्ग खूप केलाय, ट्रेकिंगची तुम्हाला आवड आहे, अनेक किल्ले बघितले आणि अनेक गोष्टी बघितल्या असल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र जंगलाचं असं पाहिजे ते व्यक्त झालं. तसं एक तुम्ही केलं होतं बघा, रिक्षा होती बघा, रिक्षा काय काय ते नाटक, 3 चाकी आभाळ. 3 चाकी आभाळ. 3 चाकी आभाळ. त्या 3 चाकी आभाळ म्हणजे रिक्षा कवाले काका आणि त्यांची मुलं. तर त्यामुळे स्टेजवर रिक्षा अपेक्षित आहे, रिक्षा पाहिजेच आहे, स्टेजवर रिक्षा दाखवायची. हा, तर मग आणि शालेय नाटकामध्ये, शालेय नाटक, त्यामुळे मी अगदी माझ्याकडे कोरोकेटेड शीट वगैरे अशा होत्या, त्याची मी रिक्षा कव्हर केली. मागे बाक वगैरे, ते टेबल, त्याच्यावर मुलं बसतात वगैरे, ते ठीक आहे. पण ते रिक्षेचा आकार त्याला असा कव्हर करायचा की ती रिक्षाच वाटायची. अनेक लोक टाळ्या वाजवायचे त्या सेटला. हा, सेटला टाळ्या, त्या रिक्षेला टाळ्या. अनेक जणांनी चौकशी केली आणि त्यानंतर कामं पण मिळायला लागली की बाहेरची, की आम्हाला असं करून देताय का म्हणून. म्हणजे तो भाग आपला नाही, पण ती लोक म्हणजे एवढी प्रभावित झालेली होती की अशा सगळ्या गोष्टी स्टेजवर आल्यामुळे. जयंता, मला आठवत आहे की आपण शाळेतल्या शिक्षकांच्या सहली काढायचो. बरोबर, मुलांच्या सहली असतातच, पण शिक्षकांनी सुद्धा बाहेरची दुनिया बघितली पाहिजे, ट्रेक केले पाहिजेत, जरा बाहेरचं विश्व बघितलं पाहिजे. आपण एका ट्रिपला गेलो होतो, मोठी सहल अगदी त्या उत्तराखंडमधली. त्या सहलीचं इतकं वैशिष्ट्य आणि खूप लक्षात राहण्यासारखी सहल आहे ती. मी सहल प्रमुख, तुम्ही मला सांगितलंय की एक शिक्षकांची मोठी सहल काढ, संपला विषय. एक 4 दिवसांनी सहलीचं कुठपर्यंत आलं, म्हटलं नाही चालू आहे. आणि मी माझ्या कामाला लागलो. ठिकाण सर कुठलं, तू ठरव. ठीक आहे म्हटलं. मी माझं ठिकाण ठरवलं, सहलीचे पैसे ठरवले, दिवस ठरवला. तुम्हाला काहीच कल्पना नाही. तुम्ही एक दिवस मला अचानक फोन केला की जयंता, ते आपली सहल कधी आहे? मग मी तुम्हाला तारीख सांगितली. बरं, मला भेटायचं आहे त्या संदर्भात. म्हटलं चालेल. मग आपण एकदम अचानक भेटलो एक दिवस की ती सहल ठिकाण सांग म्हणून. मग मी सांगितलं की सहल आपली याला चाललेली आहे, तर काय म्हणजे अडचण काय? तर तुम्ही म्हणाला नाही, मुक्तेश्वरला जायचं आहे आणि मुक्तेश्वरला मला जाणं तेव्हा गरजेचं आहे आणि तारीख तर हीच तारीख आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की सर एक 2 मिनटं थांबा, मुक्तेश्वरला जायचं तारीख पण तीच हवी आहे,
आपली सहल म्हटलं तिकडंच ठरलेली आहे आणि मुक्तेश्वर आपल्या रूटवर आहे. तुम्ही आश्चर्यचकित झाला. म्हटलं पण झालं काय सर? तर तुम्ही म्हणाला की माझे गुरु आले होते, त्यांनी सांगितलंय की मुक्तेश्वरला जा, तिथे बाबाजींची भेट होणार आहे आणि ही तारीख आहे. आणि म्हटलं आपली सहल तिकडंच आणि संपूर्ण स्टाफ आपला तिकडं जायला निघाला. पण अडचणी इतक्या आल्या अनंत की आपण 2 महिने आधी संपूर्ण रिझर्वेशन केलं होतं. सगळ्यांना अगदी बस सीट मिळालेली होती, सगळं अगदी मस्त AC मध्ये रिझर्वेशन होतं. पण तिकडे जाट आंदोलन सुरू होतं गुजरातमध्ये. त्यामुळं सकाळी आपली 10 वाजता ट्रेन आणि सकाळी 7-7:30ला चहा घेता घेता कळलं की ट्रेन रद्द झालेली आहे. पेपरला बातमीच होती की ही ट्रेन रद्द आहे. आणि मग काय फोन, ताबडतोब आम्ही तुमच्याकडे आलो सगळे आणि आपण निर्णय घेतला जायचंच आहे. तर मग जे होईल ते करायचं, पण जायचंच आहे. मग आपण विमानाची तिकीटं, सगळ्यांना ती विमानाची तिकीटं मिळाली, मुंबईवरनं मिळाली. आपण इथनं मुंबईला गेलो, मुंबईवरनं त्या प्लेननी दिल्लीला पोहोचलो. आपण ट्रेननी पोहोचणार होतो पहाटे 5 वाजता. आपण रात्री 2 वाजता सगळेजणं, एवढे 60 लोक सर, लहान मुलांसह 60 हे सगळे विमानाने ऐनवेळी नेले आपण. आणि त्या बाबाजींनी आपलं कौतुक केलं आणि त्यांचं दर्शन झालं मुख्य म्हणजे. आणि गोव्यामध्ये कोण होतं माहित नाही मला. आजूबाजूचे लोक म्हणायचे महाराज आहे, पण का कोण जण आहे, मला त्या गुहेची ओढ लागली होती. अगदी वास्तविक बाकीच्यांना कुणाला काय ते महाराज आणि काय ते गुहे, छान उत्तराखंड बघायचा आहे, महाराज कुठून आणले, महाराजांच्या डोक्यात या. पण म्हटलं जायचं आपण तिथं. त्या गुहेमध्ये गेलो आणि जयंत आठवत आहे ते जे काही बोलत होते ना, अगदी अगदी खरंय, अजून लक्षात आहे. काय म्हणले होते ते असं म्हणलं होते, तुम्ही सर्व शिक्षक आहात, एक करा, ज्ञान विकू नका. अगदी केवढा मुलाचा संदेश आहे. आणि तुम्ही इन्फॉर्मेशन असेल, इन्फॉर्मेशन द्यावी लागते, त्याचे पैसे आहेतच, पण ज्ञान ही गोष्ट वेगळी आहे. आणि ज्ञानाचे पैसे करू नका, अगदी बाजार करू नका. केवढा मोठा संदेश त्यांनी आपल्याला दिला होता. आज तो संदेश घेऊन आपण सर्वजण आजही काम करतोय. अगदी ही आपली ताकद आहे. ताकद आहे. आपल्याला सगळ्यांना ते भाग्यवान म्हणाले होते की तुम्ही सगळे भाग्यवान आहात म्हणून इथपर्यंत आलात. हे त्यांनी कसं ओळखलं हे कळलं नाही. त्यांना काय आपल्या अडचणी आल्या हे माहिती नाही, पण ते म्हणे तुम्ही आलात इथे. हे आणि सत्य होतं हे. तुम्ही तर बस सर थांबायच्या आधी बसमधून उतरून तुम्ही धावत 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 तुम्ही त्या पायऱ्या चढून तिथे गेलेला होतात तिथे. आणि मी ते पुस्तक वाचलं होतं बाबाजींचं, आणि मला तो प्रश्न होता की हा प्रश्न इथे विचारायचाच. एकच प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता, मला 100% माहिती होता की ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला सगळं मिळेल त्यातून. म्हणून मी तो प्रश्न त्यांना विचारला की आपले गुरु कोण. कारण मला हे माहिती आहे की बाबाजींना गुरुच नाही, कारण तेच मुळात सर्व गुरु आहेत. हे सगळं वाचलेलं आहे मी. पण त्यांना म्हटलं तुमचे गुरु. तर तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते इतकं सुंदर उत्तर होतं की ते त्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलंच आहे. तेच उत्तर त्यांच्याकडनं आलं. ते म्हणाले गुरु आणि भगवान हे 2 वेव आहेत अशा. हा यांनी निर्मिती केली, हा सांभाळतोय, अशा या 2 निर्माते. त्यामुळे याचा गुरु कोणी नाही आणि यांचा कोणी नाही. हे भगवान जे आहे निर्माण केलेलं परमेश्वराने, त्याचा एक रस्ता आहे आणि एक रस्ता हा या लोकांचा आहे. हे त्यांनी इतकं स्पष्ट उत्तर दिलं, त्याच्यावरनं मला ते कळलं सगळं. खूप गूढ विषय आहे. जेव्हा आपली बुद्धी थांबते तेव्हा हा विषय सुरू होतो. आणि हे जे ज्ञान आहे ना, ते ब्रह्मज्ञान. अगदी. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला त्या गुहेमध्ये मिळालं. खरं ते म्हणजे ज्ञान हे विकू नका. अगदी. आज तीच परंपरा घेऊन सर्वजण काम करताय. त्या सहलीतनं मिळालेले जे काही आहे ना अनुभव, ते इतके अनुभव आहे सगळ्यांना
आता सगळे मागे लागतात की आपली सहल गेली पाहिजे, मोठी सहल गेली पाहिजे, जी तुम्ही सवय लावली. चालू आहेत. अरे वा. आणि हे आम्ही सगळं शिकलेलो आहे की त्यामुळं ते जे काही कुटुंब वाटतंय, शाळा हे एक कुटुंब आहे आणि ते खरंच तो फील येतोय. आता आम्ही अनुभवतोय. आम्ही स्वतः रमणबागेतले असल्यामुळे आणि आम्हीच तिथे पदाधिकारी असल्यामुळे जे काही वातावरण आहे, जे काही काम करतायत लोक, जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, शाळेमधला जे काही एक म्हणतात सुकून, ते आल्यानंतर जे काही लाभतं, ते जे काही मनाला लाभतं ते सगळं नोकरीही वाटतच नाही आहे की आपण नोकरी करतोय, काहीतरी काम करतोय. हे सगळं सर ही तुमची पुण्याई आहे आणि आम्हाला ते शिकायला मिळालं तुमच्याकडे, त्याचा हा सगळा भाग आहे. एक कला शिक्षक हा प्रवास करत करत दीर्घ काळानंतर एका पदावर तुम्ही पोचलाय. उपमुख्याध्यापक शाळेचे. आता ही शाळा पुढच्या काळामध्ये या शाळेचं भवितव्य नाही, भवितव्य उत्तमच आहे. भविष्य कसं असणार आहे? नाही, खूप चांगलं असेल. भविष्य खूप चांगलं असेल. त्याचं कारण असं आहे की आता ॲडमिशन घ्यायला पालक जे येतात, ते जे बोलतात शाळेविषयी, म्हणजे आश्चर्य वाटतं की इतकं यांना माहिती आहे शाळेबद्दल. त्यांना मी सुचवतो की अरे तुमच्या घराजवळची ही शाळा आहे, तिथे माझी ओळख आहे, तिथे तुम्ही जा. ते म्हणतात नाही, ठामपणे आम्हाला ॲडमिशन इथेच घ्यायची. हे जे सांगणं आहे त्यामुळे सर जबाबदारी वाढल्यासारखी वाटते. हे महत्त्वाचं. खूप असं वाटतं की त्यांना जी अपेक्षा आहे ते आपण काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सर चालू आहे हे सगळं खूप व्यवस्थित. खूप भविष्यामध्ये आपलं नाव इतकं सुंदर असेल. रमणबाग शाळेत प्रवेश मिळालाच पाहिजे असं प्रत्येकाचे, आणि गोरगरीब इथे शिकला पाहिजे त्याचा आग्रह असला पाहिजे की रमणबागेत मला शिकायचं. यश मिळतं, यश टिकून ठेवणं हे खूप अवघड असतं. यश मिळतं ना पैशांनी, पण ते टिकून ठेवणं सातत्याने ही परंपरा आहे, आणि परंपरा म्हणजे रमणबागेची परंपरा आहे. अगदी.